महाराष्ट्र में सक्रिय मानसून के चलते अगले 4 दिनों तक बारिश जारी रहेगी, ऐसा अनुमान पुणे मौसम विभाग ने जताया है। बीते कुछ दिनों से राज्य के कई शहरों में तेज बारिश हो रही है और अब पुणे, सातारा, सांगली और कोल्हापूर जिलों के लिए ऑरेंज अलर्ट जारी किया गया है। आपण बघू शकतो की मे महिन्याच्या मध्यानंतर बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झालेली आपल्याला दिसून येते आणि हा पाऊस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतोय। याचं मुख्य कारण म्हणजे इनिशियली अरबी समुद्राकडून येणारे आर्द्रतायुक्त वारे, यामुळं थंडरस्टॉर्म्स किंवा टॉल क्लाउड्स फॉर्म झाल्यानंतर थंडरस्टॉर्म्स बरोबरच विजेच्या कडकडाटासह पावसाची नोंद आपल्याला झालेली दिसून येते। आणि काल एक कमी दाबाचं क्षेत्र पूर्व मध्य अरबी समुद्रात तयार झाल्यामुळे मॉइश्चरचं प्रमाण पण कोकणाबरोबरच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वाढलेला आहे आणि त्या कारणाने हा पाऊस आपल्याला मागील 2 ते 3 दिवसांमध्ये आपल्याला दिसून येत आहे। ओके, येणारे 4 ते 5 दिवस स्पेशली कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हा पावसाची नोंद होण्यामध्ये हा पाऊस कंटिन्यू राहण्याची शक्यता दिसून येत आहे। आता जे कमी दाबाचं क्षेत्र पूर्व मध्य अरबी समुद्रात तयार झालेलं आहे ते उत्तरेकडे मूव्ह होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कोकणातील बहुतांश ठिकाणी हेवी रेनफॉल बरोबरच एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल होण्याची सुद्धा शक्यता आहे। आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे जसं अहिल्यानगर असेल, पुणे असेल, सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे। उद्या आज कोकणामध्ये रेड अलर्ट सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला दिला गेलेला आहे। उद्यापासून पुढचे 4 दिवस कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट आहे आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज तर काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिला गेलेला आहे। जून ते सप्टेंबर म्हणजे मान्सूनचा जो काळ आहे त्यामध्ये पूर्ण भारताचा जर विचार कराल तर सरासरीच्या 105% इतका पाऊस पडण्याची शक्यता यावर्षी भारतीय हवामान विभागाने वर्तवलेली आहे। आणि महाराष्ट्राचा जर विचार कराल तर महाराष्ट्रातील 4ही सब डिव्हिजन्समध्ये म्हणजेच कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या 4ही सब डिव्हिजन्समध्ये यावर्षीचा मान्सूनचा पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त पडण्याची शक्यता आहे।